रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी। तारीख आहे 23, 24, 25 फेब्रुवारी पर्यंत। सर वाट कसली बघतात? स्टॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा। बहिणाबाई धनाजी महाजन आश्रमशाळा गुढे तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथील शाळेतील विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाणीची चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी बिरसा फायटर्स जिल्हा शाखा नंदुरबार संघटनेकडून पोलीस अधीक्षक जळगाव व पोलीस निरीक्षक भडगाव यांच्याकडे करण्यात आली। या मागणीचे निवेदन शहादाचे तहसीलदार यांना देण्यात आले। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, गोपाल भंडारी, सोमनाथ पावरा, महेश प्रधान, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते। गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी बहिणाबाई धनाजी महाजन आश्रमशाळा गुढे तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथील आश्रमशाळेत इयत्ता 12वीत शिकणाऱ्या नितीन कुमार मोग्या वळवी राहणार दहेल तालुका अक्कलकुवा या विद्यार्थ्याला मुख्याध्यापक व व्यवस्थापक यांनी लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली आहे। जबर मारहाणीने विद्यार्थ्याच्या डाव्या कानाचा पडदा फाटला आहे। शहादा येथे खासगी दवाखान्यात दाखवल्यानंतर जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे सदर विद्यार्थी उपचार घेत आहे। सदर दिवशी विद्यार्थी आपल्या मित्रासोबत गेटच्या बाहेर जात असताना आपल्या भाषेत मजाक करून हसले। बाजूला असलेल्या मुलींच्या व्यवस्थापिका मॅडमांना वाटले मला हसले। या कारणावरून शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक यांनी काहीही न विचारता आल्या अमानुषपणे लाथाबुक्क्यांनी वाटेल त्या ठिकाणी मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यामुळे जबर मारहाणीने विद्यार्थ्याच्या डाव्या कानाचा पडदा फाटला आहे। ज्ञान मंदिरात त्यांचे म्हणणे मांडू न देता गैरसमज करून अमानुषपणे मारहाण होते, हे दुर्दैवी आहे। सदर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर अॅट्रॉसिटी गुन्हा अंतर्गत कडक कारवाई करावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली। अन्यथा बिरसा फायटर्स तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसट, धुळे। बहिणाबाई महाजन आश्रमशाळा गुढे तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथील आश्रमशाळेत आमच्या एका विद्यार्थ्याला आदिवासी विद्यार्थ्याला तेथील मुख्याध्यापकांनी व व्यवस्थापकांनी लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केलेली आहे। या मारहाणीमुळे त्या विद्यार्थ्याचा कानाचा पडदा फाटलेला आहे। त्या विद्यार्थ्याला शहादा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर नंदुरबार सिव्हिलमध्ये त्याला रिफर करण्यात आलं। या विद्यार्थ्याला खूपच मोठ्या प्रमाणात मारहाण झालेली आहे। ज्ञानदान करणाऱ्या या विद्या मंदिरामध्ये जर मुख्याध्यापकच जे संरक्षक आहेत ते जर अशा पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांना मारहाण करत असतील तर आमच्या विद्यार्थ्यांच्या जो संरक्षणाचा विषय आहे, सुरक्षेचा विषय आहे, तो इथं गंभीर होत चाललेला आहे। या मुख्याध्यापकांना व व्यवस्थापकांना यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून यांना अटक करण्यात यावी व प्रशासनाने सुद्धा यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे आणि त्या मागणीचं निवेदन आम्ही शासनाला माननीय तहसीलदार शहादामार्फत पाठवलेलं आहे। जय बिरसा।